थँक्यू. तर जाऊया या मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतो या दुपारच्या सत्रानंतर, लंचनंतर. पुन्हा एकदा आपला हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या टेंबोलीच्या मैदानावरती, ऐतिहासिक मैदानावरती, जिथे मागील हप्त्यामध्ये टेंबोली प्रीमियर लीग बघायला मिळाली. आता मात्र अमर कोळी चषक बघायला मिळतोय आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धा मला वाटते आज मैदानावरती नक्कीच तुम्ही अनुभवाल. कारण की ऐतिहासिक मैदान, सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेलं हे मैदान तुम्ही बघतात. या टेंबोलीच्या गावातलं हे मैदान आपण बघतोय. तिरंगा स्पोर्ट्स तिलेर हा फलंदाजी करतोय, तर त्यांच्या समोर जो आपण पाहतोय तो म्हणजे बाप्पा मोरया स्पोर्ट्स संघ गोलंदाजी करत असताना. 3 षटकांचा सामना. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रवींद्र भगत गोलंदाजी मार्कवरती, तर संजय भोईर आणि हेमंत जाधव हे फलंदाजी मार्कवर. शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू फाईन खेळला जातोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खेळाडू कक्षाचं दर्शन चेंडूला दाखवलंय आणि हा आलाय सुरेख असा चौकार. थँक्यू 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 डीजे. धन्यवाद. थँक्यू डीजे. अतिशय सुरेख फटका होता, संजय याच्या बॅटमध्ये निघाला होता. आणि राजू यांनी उल्लेख केला होता की अतिशय चांगले, एकापेक्षा एक चांगले समालोचक या ठिकाणी आपण पाहतोय ऐकवले जातात अमर कोळी यांच्या मार्फत. नक्कीच ती नावं जी आहेत ती नावं तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा आम्ही पोहोचवणार आहोत. दरम्यान या चेंडूकडे आपण लक्ष देणार आहोत. या चेंडूवरती काय घडतंय ते आपल्याला बघायला मिळेल. ऑफ साईडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडूला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केले जाईल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा, तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 3 धावा सहजतेने पूर्ण. 3 धावेने धावफलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतो तो 7 या धावसंख्येवरती. आदरणीय सन्मान्य विश्वनाथजी वरठा साहेब, आपण आमचं कॉमेंटरी पॅनलचं आपण नक्कीच कौतुक केलं, त्याबद्दल विश्वनाथजी वरठा यांना हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेन. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व विश्वनाथ वरठा. भरपूर वेळेपासनं क्रिकेट जगताशी ते जोडलेले आहेत. दरम्यान हा चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपण या भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य विश्वनाथजी वरठा जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण लाईव्ह मॅच पाहत असतीलच अशी अपेक्षा करतोय. आणि खास करून जर बघितलं तर अजयजी घर, त्यानंतर प्रमोदजी शेडगे, समीरजी ठाकरे, तसेच मला स्वतःला सागर माळी, सर्वांना शुभेच्छा तुम्ही दिल्यात, त्याबद्दल नक्कीच आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये तुम्ही आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल पूर्ण असोसिएशनचे आम्ही पुन्हा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. दरम्यान 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडूमध्ये 7 धावा ह्या धावफलकावरती आलेल्या आहेत. अतिशय चांगलं एक काम आपण जर बघितलं तर सर्व संघांना जोडावं लागतं आणि त्यानंतर त्यांचा एक कॉर्डिनेशन करावं लागतं. कॉर्डिनेशन करून 100 संघांची ही असोसिएशन जर आपण बघितली, कमीत कमी 100 संघ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र काव कॉर्नर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे नाही तर चेंडूच्या समोर आला होता, तरी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी आणि धाव संख्या झाली ती 11. अमर कोळी यांच्या चस्काला नक्कीच मान का मिळतोय, कारण की प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी खुश होऊन जातोय. बघा, आपण जर बघितलं सर तर आज आमच्या जोडीला अजयजी घरत सर आहेत. अगोदर 2 दिवस जर अगोदर बघितला तर एक नक्कीच चांगला आवाज, पालघर जिल्ह्याचा आवाज, त्यानंतर जून अंदुरकीचा एक आवाज आम्हाला ऐकायला मिळाला. हा दरम्यान खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अमर कोळी स्पर्धेचा हा एक खणखणीत असा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या झाली ती 15 धावा. धावसंख्या 15 धावा. चांगल्या पद्धतीने धावसंख्या रन करताना दिसते. या 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आलाय, म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. या षटकाचा विचार केला तर एकूण 3 चौकार आले. पहिल्या चेंडूवरती सुद्धा सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने केली होती फलंदाज या ठिकाणी हेमंत. ऑन साईडला पुन्हा एकदा खाली क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. इथे क्षेत्ररक्षक जो होता त्या क्षेत्ररक्षकाच्या मार्फत मात्र इथे हताशा बघायला मिळाली. अवसान सोडून दिलं होतं आणि हा चौकार चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांनुसार धाव फलक मात्र 19. गाव साथीला नेक गाजतय अमर कोळी चषक.
अर्थातच कारण की जसं म्हटलं जातं की ते आबाल वृद्ध ज्येष्ठ कनिष्ठ सर्व व्यक्ती आपण जर बघितलं मंचावरती या ठिकाणी आसनस्थ असतात आणि टिंबोली गावाची साथ ही अमरकोळीला नक्कीच बघायला मिळते. मात्र जसं आम्हाला फोन येतात स्तुती येते त्याबद्दल नक्कीच प्रमोद शेडगे समीर ठाकरे अजयजी घरत आणि अजून काही आमचे समालोचक राजू काटेला या ठिकाणी आत्ताच जॉईन झाले होते. त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही सर्व प्रेक्षकांचे हार्दिक आभार व्यक्त करेन. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय तो म्हणजे रितेश मिंगाळ हा खेळाडू. 3 षटकांचा सामना 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलंच षटक आपण बघतोय. तिलेर संघ फलंदाजी करत असताना मात्र 19 धाबा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. काय जबरदस्त फलंदाजी केली जाते. संजय आणि हेमंत या 2 फलंदाजांमार्फत या अगोदरच्या सामन्यामध्ये संजय मात्र चमकला होता. आता आपण पाहू शकतो 4 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळतोय तो म्हणजे हेमंत. 300च्या स्ट्राईक रेटनं धावसंख्या रन करतोय. वैयक्तिकरित्या जर बघितली तर एकूण धावसंख्या आहे ती म्हणजे सांघिक धावसंख्या 19 धाबा या पहिल्या षटकामध्ये. रितेश मेंगाळ गोलंदाजी मार्कवर. पल्लू शॉट पुन्हा एकदा स्कूपचा फटका ज्याला म्हटलं जातं तो फटका खेळलाय आणि टायमिंग चांगला आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त गाणे सुद्धा वाजवले. गाणे ऐकायचे आहेत मात्र क्रिकेट सुद्धा पुढे न्यायचं आहे आम्हाला. त्यामुळे आपण पाहू शकतो धावसंख्या आहे ती 23 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा रितेश याचं स्वागत काय केलंय त्या चौकाराने केलंय. त्याचा वेलकम केलाय संजय याने. एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर लाईफ असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये संजय आप फिट बस. ओ क्या बात आहे. जसं म्हटलं जातं की ज्या वेळेस तुम्ही समोरच्या फलंदाजाला ज्यावेळेस समोरच्या शतरक्षकाला समोरच्या गोलंदाजाला अंडर एस्टिमेट करताना त्यावेळेस अशा चुका होताना आपल्याला बघायला मिळतात. मात्र फटका चांगला होता. टायमिंग चुकला क्षेत्र चुकलं आणि फलंदाज बाद झाला तो संजय. दरम्यान आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ते म्हणजे 23. पहिला फलंदाज बाद झाला संजय जो की मागील मॅचचा हिरो ठरला होता. मात्र आपण समालोचन क्षेत्राविषयी बोलत होतो. या मैदानाच्या आतमध्ये भरपूर समालोचक आणि उद्याच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ भिवंडी आपण सांगू शकतो. नक्कीच भरपूर कमेंटेटर त्यांना कालच्या दिवसामध्ये समीर यांना पाहिलं. त्यानंतर विशाल आम्ही डंबेली प्रीमियर लीगला जर पाहिलं विशाल भरपूर जण त्यांचं अनुकरण करताना त्यांच्याकडून शिकताना बघायला मिळतात. ते ओंकार शेट्टी उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं चेंडूला नक्कीच टोळवण्याचा प्रयत्न होता. ताकद लावली होती मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगल्या पद्धतीने झालेला बघायला मिळाला नाहीये. आणि आपण पाहू शकतो धावसंख्या आहे ती म्हणजे 24 धावा धावफलकावरती लागले जातात. आदरणीय सन्माननीय अमरकोळी यांच्या मार्फत मात्र इथे ऑर्केस्ट्रा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे शेवटच्या त्या दिवसामध्ये. आणि लावणी सुद्धा मला वाटतं या ठिकाणी याच परिसरातले खेळाडू होते जे कलाकार आहेत. मला वाटते धीरज कासट जो पायगाव परिसरात राहणारा एक आर्टिस्ट आहे. काय सुरेख त्यांच्यामार्फत लावणी सादर केली जाते. ते उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला ते कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करताना बघायला मिळतील. दरम्यान हे 2 कलाकार जे आहेत फलंदाज आहेत तिरंगा स्पोर्ट्स टिलेर या संघाच्या मार्फत हे दोन्ही फलंदाज आपली कलाकारी दर्शवताना बघायला मिळतात. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 26 धावा. धावसंख्या अकराळ विकराळ रूप धारण करते की काय हे चिन्ह वाटू लागलेले आहेत. आणि रितेश मेंगाळ याच्यावरती त्यांनी आक्रमण केले. नवे पर्यायाने आपण जर बघतोय समोरचा जो संघ आहे ना त्या समोरच्या संघावरती त्यांनी आक्रमण केलंय. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. स्वतः थोडासा मागे गेला होता. वाईट चेंडू धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. काय घडेल आणि काय बिघडेल येणारा काळ आपल्याला दर्शवणार. 3 षटकांच्या सामन्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली आपण पाहू शकतो ती 27. किती चेंडू टाकून झाले त्या षटकाचे तर फक्त 4 चेंडू. अजून 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे मित्रांनो. म्हणजे 8 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र एक कमेंटेटर होते या पायगाव परिसरामध्ये धनपालजी मडवी. नेहमी या फटक्याला जुगारी फटका म्हणून ते संबोधायचे. सध्या स्वर्गीय आहेत. मात्र अतिशय चांगला आवाज अतिशय काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकताना आम्हाला बघायला मिळाल्या. मात्र पाहू शकता या मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय तर 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना तिलेर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे अजून एक चांगला षटक मी म्हणेन. या चांगला चेंडू आहे मात्र इथे धावसंख्या झाली ती 27 धावा.
27 धावा ज्या झाल्यात त्यासाठी 2 षटकं खर्च केलेत आणि गडी गमावलाय तो फक्त एक. जाऊया डीजे यांच्याकडे, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह क्रिकेटला जॉईन होऊया. क्रिकेटपटूंची जान, या टेंभवली गावाचं थँक्यू. साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहलीचे शेखचा मान, अमर कोहलीचे शेखचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहलीचे शेख. नक्कीच आपण बघू शकतो अमर कोहली यांचा मान आहे. जे आयोजन आहे अतिशय सुरेख आयोजन करतात आणि त्याचं याची देही याची डोला चित्र आपल्याला मागील 3 दिवस 4 दिवस 5 दिवसापासून बघायला मिळत आहे. या दरम्यान एक सूचना येते, आई गावदेवी 11 कुहे आणि त्यांच्या जोडीला आई गावदेवी कोळोशी या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये त्वरित उपस्थित राहायचं आहे. हा चेंडू आपण पाहू शकतो ऑफसाईडच्या दिशेनं वेगवान चेंडू होता. गोलंदाज रामदेव खेवरा याच्या मार्फत ही गोलंदाजी अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने एक चेंडू हाताळलाय, वेगवान चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू हाताळलाय आणि स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजीला सुरुवात व्हायला हवी ती त्याने दर्शवली आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया राईट आर्म द विकेट. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं तोच चेंडू, तोच फटका, तोच रिझल्ट. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती. जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, शतरक्षण करतोय खैरपाडा संघ, चांगली गोलंदाजी आता. बाप्पा स्पोर्ट्स खैरपाडा या संघाने मात्र या चेंडूवरती, या षटकामध्ये, या 2 चेंडूवरती आपली मनीषा स्पष्ट केली आहे, आपली इच्छा स्पष्ट केली आहे आणि त्यांनी दर्शवलं आहे की या शेवटच्या षटकामध्ये आम्ही कमबॅक करणार, एवढं मात्र नक्की. अजून एक चांगला चेंडू, मात्र लाईन कशी आहे नक्कीच पंच सुद्धा एक चांगली लाईन ठरवतात. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. आत्मविश्वास यापेक्षा चांगला काय असू शकतो एका गोलंदाजासाठी. शेवटचं षटक तुम्ही हाताळतात आणि शेवटचं षटक हाताळत असताना मात्र 3 चेंडूमध्ये 3 डॉट तुम्हाला मिळतात, यापेक्षा चांगलं काय. मात्र या नवीन फलंदाज जो आलेला आहे प्रमोद याच्या मार्फत मात्र 3 चेंडू बॅक टू बॅक आपण पाहू शकतो डॉट खेळवलेले आहेत. नक्कीच इनसाइड एज लागला. या इनसाइड एज न धाव फलक पुढे सरकवला जो कधीपासून थांबला होता. धावसंख्या गेली ती 28 या धावसंख्येवरती. बॅटची आतील कडा लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूने गेला होता, मात्र तिथे अयशस्वी ठरला यष्टीरक्षक. परिणाम धावसंख्या इथे 1 न पुढे सरकली गेली. धावसंख्या झाली ती 28 धावा. सामना सुरू आहे तो म्हणजे तिलेर विरुद्ध खैरपाडा या 2 संघदरम्यान. आय थिंक दोन्ही एकाच ग्रामपंचायत परिसरातले संघ असतील असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. राईट आर्म द विकेटचा मारा पुन्हा एकदा. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय फलंदाज कोणी असो, माझं काम मी चोख बजावणार. रामदेव खेवरा मात्र या ठिकाणी नक्कीच चांगलं कार्य करताना बघायला मिळतोय. 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडूमध्ये शेवटचं षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिलाय. कदाचित या ठिकाणी हा सामना जर खैरपाडा संघाच्या बाजूने गेला तर हे षटक निर्णायक ठरू शकतं. चेंडू खेळाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. या 2 धावांना धावफलक पुढे सरकला जातोय, जाऊन पोहोचतोय तो 30 या धावसंख्येवरती आणि 31 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जात आहे. चला टॉससाठी येण्याची मी विनंती केली होती त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही त्वरित आमंत्रण करतोय. पुन्हा एकदा गावदेवी कोळोशी आणि आई गावदेवी 11 कुहे या दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी आमंत्रित करू. जाऊया तोपर्यंत डीजे यांच्याकडे आणि त्यानंतर पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये लाईव्ह येऊया. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी.
फॉलोची. साथीला आयोजक आहे. थँक्यू. आदरणीय सन्मान्य विघ्नेशजी नांदूरकर यांना विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व विघ्नेशजी नांदूरकर उपस्थित झाले आहेत. त्यांच्या हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. टेंबोलीचे गावचे ग्रामस्थ आहेत आणि तर कुहे विरुद्ध कोलुश या दोन संघादरम्यान मॅच होतोय. अमर असा कॉल झाला होता. मी विघ्नेशजी नांदूरकरांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हावं. तर नक्कीच या ठिकाणी परामर्श जाणून घेऊया दोन्ही संघांचा. एका बाजूने कोहे संघ आहे, दुसऱ्या बाजूने कोळोशी संघ आहे. मला वाटतं कोळोशी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. कोळोशी संघाचं संघनायक नाव जयेश. तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. तुमच्याच परिसरातला एक संघ आहे, त्यांच्यासमोर तुम्ही खेळला असाल नसाल, मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर काय निवडाल? शतरक्षण. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. या आयोजनाबद्दल अमर कोळींच्या काय सांगाल? तुमच्या असोसिएशनचं आयोजन आहे. खूप सुंदर आयोजन आहे आणि पहिल्यांदा अशा आयोजनामध्ये आम्ही खेळतो आणि खेळायला सुद्धा खूप मजा येते. नक्कीच धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा. या ठिकाणी कोहे संघाचे संघनायक आहेत. आपलं नाव? राहुल. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी, कारण की कोहे संघ कालच्या दिवसामध्ये सुद्धा खेळला होता. मात्र जर तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला प्रथमतः मला वाटते फलंदाजी करायची. तर किती धावांचा टार्गेट रचण्याचा प्रयत्न असेल? ए प्लान, बी प्लान हे प्रत्येक संघाचे ठरलेले असतात. काय सांगाल? 30 ते 35 धावांचा आम्ही टार्गेट ठेवू. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळायला पण खूप मजा येते. थँक्यू. जास्त वेळ नाही आहे. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना सुरू आहे दोन संघांमध्ये. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण तिथे सज्ज होतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ठिकाणी अजयजी घरात. धन्यवाद सागर. चलते खेल की तरफ. 31 रनों का टारगेट और बहुत अच्छी वापसी इस मैच में देखने को मिली है खैरपाड़ा टीम की ओर से, क्योंकि पहले 2 ओवर का जब खेल समाप्त हुआ था तो तिलेर टीम की स्थिति बहुत मजबूत थी. 27 रन उनके बल्लेबाजों ने बनाए थे, लेकिन आखिरी ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की रामदेव ने. मात्र 3 रन खर्च किए और कहीं ना कहीं मोमेंटम उन्होंने अपनी टीम को दिला दिया है. 31 रनों का टारगेट है. पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए हेमंत जाधव. सामने है रविंद्र. ओ खतरनाक गेंद. ये रफ्तार बहुत ज़्यादा थी जिसके चलते बैट्समैन को बीट किया है. कट करना चाहते थे बैट्समैन, बहुत अधिक जगह भी नहीं थी, लेकिन खेलने का प्रयास किया था. कट करना चाहते थे, पॉइंट की तरफ गेंद को निकालना चाहते थे. बीट हुए रविंद्र और विघ्नेश, ये 2 सलामी बल्लेबाज खैरपाड़ा टीम की ओर से. इस बार हाफ वाली में लेकर ड्राइव किया है, लेकिन एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद. एक ही रन लेने का अवसर. इस सिंगल की मदद से खाता खुला है खैरपाड़ा टीम का. तिलेर और खैरपाड़ा के बीच में ये बड़ा मुकाबला. तिलेर टीम आज की एक हॉट फेवरेट टीम मानी जा रही है, लेकिन इस मैच में कहीं ना कहीं खैरपाड़ा टीम उन पर भारी पड़ सकती है. बढ़िया गेंद. इस तरह से गेंदबाजी होगी तो फिर खैरपाड़ा टीम की कुछ खैर नहीं. फिर 31 रन बनाना उनके लिए बहुत मुश्किल हो सकता है. हालांकि जिस तरह से तिलेर टीम की पारी में अंतिम ओवर में गेंदबाजी की गई रामदेव द्वारा, वहां से एक उम्मीद जागी जरूर है. खड़े खड़े खेलने की कोशिश, पैरों में कोई ज्यादा हलचल नहीं, और क्या कमाल की बॉलिंग हो रही है. लाइन बहुत ही सटीक है. लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदों को रख रहे हैं गेंदबाज हेमंत जाधव. प्रभावित कर रहे हैं अपनी गेंदबाजी से. पावर प्ले में बिल्कुल भी आज़ादी बरतने नहीं दी है अभी तक उन्होंने दोनों बल्लेबाजों को. स्कोर केवल 1 रन बिना किसी नुकसान के. इस बार खड़े खड़े खेला जरूर है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक. एक आसान सा कैच. 2 खिलाड़ियों ने प्रयास किया था, लेकिन आखिरकार अभी ने कैच को लपका है और बैट्समैन आउट. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो. थैंक यू डीजे. हम लगातार सुनते आ रहे हैं कि मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत ज़रूरी है. अच्छा फुटवर्क पेश नहीं कर पाए बल्लेबाज और आउट होकर पेविलियन में लौटते हुए विघ्नेश. खाता भी नहीं खोल पाए. 5 गेंदें हो चुकी है, मात्र 1 रन बना है. यहाँ से बची हुई 13 गेंदों में 30 रनों की आवश्यकता है.
बप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड़ा टीम को। इस बार कारपेट ड्राइव बॉलर की दिशा में खेला था, पैर से रोकना चाहते थे, पैर से लगी गेंद पीछे जा रही है वहां पर वाइडिश मिड ऑन की तरफ, और इससे पहले कि दूर से फील्डर आते 2 रन लेने का अवसर। तो इस तरह से ये पहला ओवर खत्म होता हुआ। अच्छा स्ट्रोक था, मैं समझता हूँ कि इस स्ट्रोक से आत्मविश्वास में थोड़ी बढ़ोतरी हो सकती है बैट्समैन के। रविंद्र के बल्ले से ये 2 रन आए हैं। रविंद्र ज़रूर गेंद को मिडल कर रहे हैं, लेकिन अब कहीं ना कहीं मुझे लगता है कि बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता है। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर केवल 3 रन 1 विकेट के नुकसान पर। सेकंड राउंड का ये मैच है, दोनों टीमों ने एक एक मैच जीता है। खैरपाड़ा टीम ने बहुत रोमांचक मैच में कलभोन टीम को मात दी थी पहले राउंड में, और गावदेवी 11 पालीवली टीम को परास्त किया था तिरंगा स्पोर्ट्स तिलेर टीम ने। वो तो एक तरफा मैच रहा था, और तिलेर टीम की ये खासियत है, मुझे लगता है कि ये टीम ज़्यादातर एक तरफा मैचेस जीतना पसंद करती है, क्योंकि इस टीम का खेल इतना अच्छा है कि विपक्षी टीमों को बहुत कम मौका देते हैं। एक चैंपियन टीम की तरह हमेशा खेलने का प्रयास करती है तिलेर टीम, लेकिन इस टीम को परास्त करना है तो बहुत अच्छी बैटिंग करनी होगी खैरपाड़ा टीम के बल्लेबाजों को। इस समय रविंद्र और रामदेव की जोड़ी है क्रीज पर। स्ट्राइक अब रामदेव के पास, नया ओवर लेकर गेंदबाज साईनाथ भुईर। 12 गेंदें शेष है, 28 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट जो पारी की शुरुआत में 10 से थोड़ा ऊपर था, वो अब सीधे 14 पर चला गया है। और जोरदार अपील हो रही है लेग बिफोर के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं। शायद बल्ला लगा था वहां पर, मुझे भी ऐसा लगा, हल्का सा इनसाइड एज लगा था। अपील जोरदार हुई थी, लेकिन अंपायर टस से मस नहीं हुए, और अंपायर ने भी आखिरकार वहां पर कहा कि हल्का सा बल्ला लगाए, जिस वजह से वो आउट घोषित नहीं कर सकते हैं। तो अंपायरिंग तो बहुत अच्छी रही है। देखिए अंपायर भी इंसान होते हैं, एक आध गलती हो ही जाती है। हम इंटरनेशनल मैचेस में भी देखते हैं, उनके पास तो कितनी सारी टेक्नोलॉजी होती है उपलब्ध। हाल ही में एक टेस्ट मैच में विराट कोहली को तीसरे अंपायर ने गलत आउट दिया था। तो ये चलता रहता है क्रिकेट के खेल में, लेकिन ओवरऑल जो अंपायरिंग हमने देखी है लाजवाब। ओहो, इस बार टेक ऑफ किया है गेंद ने, गुडलैंड से हल्का सा पीछे रखा था, लेकिन काफी अतिरिक्त उछाल, कंधे का जोर लगाकर बॉलिंग की जा रही है। एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा बाउंस, बैट्समैन पूरी तरह से हक्के बक्के और भौचक के रह गए। कोई रन नहीं इस गेंद पर, स्कोर रुका हुआ है 4 पर। अब 10 गेंदें बची है, 27 रनों की जरूरत। इस बार आगे रखी हुई गेंद ड्राइव कर दिया है पैरों के सामने से लॉन्ग ऑन की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है, सफाई से फील्ड किया, थ्रो किया, लेकिन बॉलर थ्रो को गैदर नहीं कर पाए और 2 रन पूरे। हालांकि इक्का दुक्का रनों से मुझे नहीं लगता है कि बल्लेबाज लक्ष्य तक पहुंच पाएंगे। यहाँ से डगर बहुत मुश्किल नजर आ रही है। लक्ष्य जो है वो दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आ रहा है खैरपाड़ा टीम के लिए। स्कोर अब 6 रन 1 विकेट के नुकसान पर, मात्र 9 गेंदें बची है। यहाँ से अभी भी 25 रनों की आवश्यकता है खैरपाड़ा टीम को मैच जीतने के लिए। कुछ तो अलग करना होगा बल्लेबाजों को। अभी तक कोई भी चौका या छक्का इस पारी में देखने को नहीं मिला है, जबकि पारी के आधे ओवर्स समाप्त हो चुके हैं। ओवर पिच गेंद फिर से बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए ऑन ड्राइव किया है, लेकिन गैप में खेल नहीं पाए। रनआउट का मौका बना है, अपील और आउट, विकेट का पतन होता हुआ। भिवंडी शहराची शान कामतघर गावाची, या भिवंडी शहराची शान कामतघर गावाची, जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची। थैंक यू डीजे। रामदेव खेवरा रनआउट का शिकार बने हैं। बहुत अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन फील्डर द्वारा। और देखिए लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ की तरफ वी में जो हम देख रहे हैं, सामने जो बाउंड्री है वो थोड़ी ज़्यादा लंबी है, वहाँ पर सुबह से कोई छक्का भी देखने को नहीं मिल रहा है। ये अच्छी रणनीति है बॉलर की, आगे गेंद को रख रहे हैं और सामने खेलने के लिए मजबूर कर रहे हैं बल्लेबाजों को। शॉट्स अच्छे खेले जा रहे हैं, लेकिन रन्स ज़्यादा नहीं मिल रहे हैं। स्कोर 7 रन। फिर से लॉफ्ट करना चाहते थे, इस बार ऊपरी किनारा लगा है, शॉर्ट थर्डमैन की तरफ, अच्छा स्टॉप। खिलाड़ी ने गेंद को पीछे जाने नहीं दिया, 1 ही रन लेने का अवसर। इक्का दुक्का रनों से कहाँ पर बात बनने वाली है। 100 बातों की एक बात यह है कि अब ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है खैरपाड़ा टीम की, यानी कि सिंगल डबल से मैच नहीं जीता जा सकता है। चौको छक्कों की ज़रूरत, 23 रन चाहिए, मात्र 7 गेंदें शेष।
खूबसूरत गेंद अपील हो रही है विकेट कीपर द्वारा, लेकिन उस अपील में केवल उत्साह था, आत्मविश्वास नहीं था। लेकिन डॉट गेंद और इसके साथ ही ये शानदार ओवर समाप्त होता हुआ साईनाथ भोईर का। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है केवल 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस मैच में पहले बैटिंग की तिरंगा स्पोर्ट्स तिलेर टीम ने। कुल मिलाकर हम देखें तो उन्होंने 30 रन बनाए 3 ओवर के खेल में और एक ही विकेट उनका गिरा था। जवाब में 2 ओवर के पश्चात केवल 8 रन बना पाई है खैरपाड़ा टीम और कहीं ना कहीं अब हार के कगार पर नजर आ रही है खैरपाड़ा टीम। हालांकि क्रिकेट का खेल है, भविष्यवाणी तो मैं नहीं करना चाहूँगा, लेकिन जो एक अनुमान कहीं ना कहीं लगाया जा सकता है, ज़्यादातर दर्शक भी मेरे साथ जाना चाहेंगे क्योंकि इस समय स्थिति काफ़ी मजबूत है तिलेर टीम की। हालांकि क्रिकेट महान और शानदार अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसमें कभी भी कुछ भी हो सकता है। आखिरी ओवर की बागडोर संभालेंगे गेंदबाज मयूर भुईर। इस पर ऑन द राइज को खेल दिया है, बॉलर के बगल में से खेला है, सामने ही लगातार हम देख रहे हैं कि रन्स बनाने का प्रयास हो रहा है। गेंदबाजी भी बिल्कुल फील्डिंग के मुताबिक हो रही है। बहुत अच्छी प्लानिंग के तहत क्रिकेट खेलना पसंद करती है तिरंगा स्पोर्ट्स तिलेर टीम। खासतौर पर हम देख रहे हैं कि उनके पास बैटिंग में भी काफ़ी मजबूती है। टॉप ऑर्डर में संजय जिस तरह से स्टाइलिश बल्लेबाजी करते हैं, इस मैच में भी उन्होंने 11 रन बनाए। हेमंत ने 14 रनों का योगदान दिया था। बहुत अच्छा कवर ड्राइव, लेकिन डीप में प्रोटेक्शन है। जर्सी नंबर 45 अभी मौजूद है यहाँ पर और 2 रन लेने का ज़रूर मौका है। लेकिन अभी को भी पता है कि 2 रन यदि जाते हैं तो कोई भी ज़्यादा फर्क उनकी टीम को पड़ने वाला नहीं है, क्योंकि इस समय बल्लेबाजों को चाहिए चौके और छक्के। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2.2 ओवर्स का खेल समाप्त हो चुका है, यानी कि अब 4 गेंदें केवल मैच में बची है और ये 4 गेंदों पर 20 रनों की आवश्यकता। अभी भी ऐसा नहीं कि खेल पूरी तरह से खत्म हो गया है, अभी भी थोड़ी बहुत रोचकता है। अगली गेंद का सामना करेंगे संजय और एक हाथ छूट गया बल्ले के ऊपर से और किनारा लगा बल्ले का। एक आसान सा कैच, शॉर्ट थर्ड मैन की तरफ, विकेट गिरता हुआ। वैसे देखा जाए तो टारगेट इतना ज़्यादा बड़ा भी नहीं था कि इसको चेज नहीं किया जा सकता था। अब तो केवल औपचारिकता शेष नज़र आ रही है। 3 गेंदों में 20 रन चाहिए, लेकिन जो बॉलिंग देखने को मिली है वो कमाल की। हेमंत ने शुरुआत की थी, उसके बाद साईनाथ आए और अब मयूर। लाजवाब यॉर्कर, चारों खाने चित कर दिया बैट्समैन को। क्लीन बोल्ड आउट होते हुए रविंद्र भगत। मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय, टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय, दादा सामने गाजणार हाय। एक बार फिर से खैरपाड़ा टीम के बल्लेबाजों ने काफी निराश किया है। पहले मैच में भी मात्र 22 रनों का टारगेट था, उसको भी वो आखिरी गेंद तक लेकर चले गए थे। किसी तरह से वो मैच जीता था, गिरते पड़ते मैं कहूंगा। और इस मैच में भी देखिए 31 रनों का टारगेट, लेकिन निराशाजनक प्रदर्शन। 11 पर गिरा है चौथा विकेट। हैट्रिक गेंद, सामना करेंगे नए बैट्समैन साईनाथ। बुलटॉस चिप किया कवर्स के ऊपर से। कवर में एक खिलाड़ी मौजूद था सर्कल में, उसको क्लियर करते हुए हवा में जरूर रही थी गेंद, लेकिन विकेट की कोई संभावना नहीं थी वहां पर। फील्डर के पास अवसर नहीं था डीप में, इससे पहले कि फील्ड किया जाता 2 रन लेने का मौका था। केवल औपचारिकता शेष है, एक गेंद मात्र बची हुई है और इस अंतिम गेंद का सामना करने के लिए बैट्समैन साईनाथ तैयार होते हुए। एक गेंद और रन चाहिए 18। स्कोर हुआ है 13 रन 4 विकेटों के नुकसान पर। इस मैच का जो स्कोर अपडेशन है वो कहीं ना कहीं स्क्रीन पर दर्शक देख नहीं पा रहे हैं, उसके लिए हम खेद व्यक्त करते हैं। अंतिम गेंद और इसके साथ ही मैच फिनिश होता हुआ। मैच को जीत लिया है तिरंगा स्पोर्ट्स तिलेर टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस तिरंगा स्पोर्ट्स तिलेर एंड हार्ड लक, टफ लक बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड़ा। हालांकि खैरपाड़ा टीम के भी हम आभार व्यक्त करना चाहेंगे कि उन्होंने अच्छी कोशिश की, यहाँ पर सही समय पर आए थे सुबह के सत्र में भी और यहाँ पर
अच्छा क्रिकेट उन्होंने पहले मैच में खासतौर पर पेश किया। एक रोमांचक मैच दर्शकों को देखने को मिला इस टीम की वजह से। हालांकि इस मैच में उनका प्रदर्शन उतना अच्छा नहीं रहा, लेकिन पार्टिसिपेट किया उन्होंने अमर कोहली चषक 2022 में, उसके लिए हम उनके शुक्रगुजार हैं। और अब आइए चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है तिरंगा स्पोर्ट्स तिलेर टीम के हेमंत। 14 रनों की अच्छी पारी खेली थी और गेंदबाजी भी उनकी उम्दा रही थी। पावर प्ले में 3 रन देकर 1 विकेट। बहुत ही शानदार ऑलराउंड प्रदर्शन हेमंत जादव का। कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. थँक यू डीजे। या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये एक चावी आम्हाला मिळालेली आहे, ज्या कोणाची असेल त्यांनी ती घेऊन जायची आहे। सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देणार आहोत। आदरणीय विघ्नेश नांदुरकर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत। मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच खेळाडू हेमंत जाधव यांना आपण व्यासपीठावर त्वरित यायचं आहे। खूप चांगली कामगिरी तिलेर संघाची पाहायला मिळते। तिलेर संघ खऱ्या अर्थानं आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करताना दिसतोय। या संघाकडून भरपूर आशा अपेक्षा आहेत त्यांच्या पाठीराख्यांना आणि त्या आशा अपेक्षांची पूर्तता ते करण्याचं काम करतायत। 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि आता तिसऱ्या फेरीत जाऊन हा संघ पोहोचलाय। तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचा गौरव व्यासपीठावर केला जातोय आकर्षक सन्मान चिन्ह देऊन। वेल प्लेड हेमंत, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील। तर लगेच आपण पुढच्या मॅचकडे वळणार आहोत आणि पुढचा सामना आहे गावदेवी 11 कुहे वर्सेस आई गावदेवी कोळोशी।